मलेरियाची सुरुवातीची 7 चिन्हे वेळेत ओळखा आणि सावध राहा. पावसाळा सुरू झाला की डासांची संख्या वाढते आणि त्यासोबत मलेरियाचा धोकाही वाढतो. पण मलेरियाची सुरुवात कशी होते? कोणती लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. प्रथमतः मलेरिया म्हणजे काय? मलेरिया हा संक्रमित एनोफिलीस डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. हा आजार रक्तातील परजीवीमुळे होतो आणि योग्य वेळी उपचार न घेतल्यास गंभीर होऊ शकतो. याची चिन्ह कोणती? थंडी वाजून ताप येणे. मलेरियामध्ये अनेकदा आधी जोरात थंडी वाजते आणि त्यानंतर ताप वाढतो. काही वेळाने घाम येऊन ताप कमी होऊ शकतो. दुसरं म्हणजे वारंवार किंवा चक्राकार ताप. ताप एकदा येऊन गेला तरी पुन्हा येऊ शकतो. काही प्रकारच्या मलेरियामध्ये ताप विशिष्ट अंतराने परत येण्याचा पॅटर्न दिसू शकतो. चिन्ह तिसरं म्हणजे प्रचंड घाम येणे. ताप उतरू लागल्यानंतर अचानक भरपूर घाम येऊ शकतो आणि शरीर थकल्यासारखे वाटू शकते. चौथं म्हणजे तीव्र डोकेदुखी. डोके जड वाटणे आणि सतत डोकेदुखी होणे हे सुद्धा सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकते. 5वं लक्षण आहे अंगदुखी आणि अशक्तपणा. आपल्या शरीरात शक्ती नसल्यासारखे वाटणे, स्नायूंमध्ये वेदना आणि दैनंदिन कामे करण्यास त्रास होणे ही सामान्य तक्रार असू शकते. त्यानंतर 6वं लक्षण आहे मळमळ किंवा उलट्या. काही रुग्णांना मळमळ, उलट्या किंवा भूक कमी लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. पुढचं 7वं लक्षण आहे थकवा आणि चक्कर येणे. तापासोबत खूप अशक्तपणा, चक्कर येणे किंवा लक्ष केंद्रित करण्यास अडचण जाणवू शकते. तर तुम्ही म्हणाल डॉक्टरांकडे त्वरित कधी जावे? खालीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास विलंब करू नका. सतत किंवा वारंवार ताप येणे, श्वास घेण्यास त्रास, शुद्धीमध्ये बदल किंवा गोंधळ, सारख्या उलट्या, तीव्र अशक्तपणा, लहान मुले, गर्भवती महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांना ताप येणे. तर मलेरियापासून बचावाचे उपाय कोणते आहेत? तर घराभोवती पाणी साचू देऊ नका. मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक वापरा. संध्याकाळी आणि रात्री पूर्ण फुलबाह्यांचे कपडे घाला. खिडक्या दरवाजांना जाळी लावा. ताप आल्यास लवकर वैद्यकीय सल्ला घ्या. सामान्य गैरसमज: प्रत्येक ताप म्हणजे मलेरिया नसतो. ताप कमी झाला म्हणून आजार पूर्ण बरा झाला असे समजू नका. तर पावसाळ्यात ताप, थंडी वाजणे, घाम येणे आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य तपासणी आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत सुद्धा टाळता येऊ शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या परिसरात डासांची समस्या वाढली आहे का. रुपाली लबडे अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन